अरे पोरा मला बनवतो स्वर मी काय नुसत्या अंगठ्यावर पाटीलकी केली नाही। अरे मी वयाना जरी म्हातारा झालो असलो तरी माझ्या डोळ्याची नजर अजून तेज आहे। धन्यवाद धन्यवाद टाळ्या। मैने शेवटी तू बाईची जात दाखवलीस बघतोय हा मास्टर तुला किती साथ देतो ते येतो मी। हॅलो से गुजरेंगे ना तुझसे बाल भी बाका होगा, तेरे सामने से गुजरेंगे ना तुझसे बाल भी बाका होगा। जब हमारी एंट्री होगी शोर नहीं धमाका होगा। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। यानंतर मैने तू काय माझी किंमत करतेस धर ही 500ची नोट। मैंने लगट करू नकोस, दूर हो। दारूच्या नशेत गुंग होऊन तुझ्या दोन दिनी बेहोश होणार ना तर गोसावी मास्तर मी नव्हे मला जोशी मास्टर म्हणतात। धन्यवाद। गुड रामराम मंडळी। आमचे सरपंच आणि पाटील पितात कोरी, आमचे सरपंच आणि पाटील पितात कोरी। चायला त्या दोघांना पण हा गंप्याच लय भारी। बाई गेली बाजाराला, बाजाराहून आणला हंडा। आमच्या डायरेक्टर जनम आम्हाला नाटकाचा लय कंडा। मुखात दात राहिला नाही आणि म्हणते कसे बाई वाड्यावर या। मी आमंत्रित करत आहे विनोदाचा भाषा सचिन वालुरे। हेलो आसमान में बहुत सितारे हैं लेकिन चांद जैसा नहीं। आसमान में बहुत सितारे हैं लेकिन चांद जैसा नहीं। आसमान में बहुत सितारे हैं लेकिन चांद जैसा नहीं। गांव में बहुत वारिक है लेकिन सिर्फ वारिक जैसा नहीं। खाकी या फौजदाराच्या भूमिकेत मी आमंत्रित करतोय सतीश कोपरगे। सरपंच पळून जाण्याचा प्रयत्न करू नका। आमच्या शिपायांनी संपूर्ण वाड्याला गलाडा घातलाय। धन्यवाद। खनखन कुदळी मनमन माती चितरल्या भीती पोतरले खांब। खनखन कुदळी मनमन माती चितरल्या भीती पोतरले खांब। आणि ही संडासला बसली पब्लिक ते लाईटे लावले 360। धन्यवाद धन्यवाद। यानंतर त्या पाटलाचे हजार निरोप याला सांग त्याला सांग ही फुकटची चाकरी करा आणि लष्कराच्या भाकरी भाजा याला छाचा झाली भोगसी असावे सादर। प्रथम आपण त्या पाटलाचं काम ऐकलं पाहिजे। पाटलाचं जर काम ऐकलं नाही तर पाटील वरून दम देतात। तर प्रथम पाटलाचा निरोप आपण त्या मैना नागनवीला सांगूया, नंतर त्या दगडू शेतकऱ्याला पाठवून देऊया। चला तर मी जातो पाटलाच्या वाड्यावर। जाऊ दे विकल्यानो कान्हा रे, जाऊ दे विकल्यानो।
का असं बिचकता काय? पाटील खरं सांगायचं म्हणजे माझं काळाचं पांढरं झालं, पण आजपर्यंत मी कोणत्याच नाटनालीच्या उंबऱ्यात पावणे ठेवलं आणि आता या वयात अरे दगडू आपण तिच्या बरोबर आयाशी करायला नाही आलो तर तिचं नाच गाणं पाहायला आलो बस इतकंच. पण अरे पण काय आणि परंतु काय बाई बरोबर बाटली नसली तर पार्टीला मजाच कसली. आम्ही काय तुला इथं लुबाडायला नाही आणलं. पाटील तसं म्हणत नाही मग बस बघू खुल्या मना नाही तर पण अरे दगडू जेव्हा इतका नाच गाणं पाहिलं नसेल तेव्हा आता तरी बघून घे. पाटील आज लई न जमत दिसतो या काहीतरी गठुडे घावले वाटतं मस्ती. थोडं गावलं नाही. दगडू काकाला 2 लाख रुपये तगाई मिळून दिली होती विहीर खाण्यासाठी. म्हणूनच म्हणते सारी इकडे झोपली त्यात काय ना माणूस म्हातारं झालं म्हणजे त्याचं मन थोडी म्हातारी होतं. खरे खरे दगडू काका खरंय अरे पण मी कधी म्हटलं कसं दगडू काका दगडू दादा तुम्हाला एक दोन दिवस करा बघा कशी ठसके बाद लावली म्हणून मी दगडू नानाचा चेहरा खुलवते. हो दगडू नाना बघता काय काढा की एक नोट. काय एक नोट? अरे 100चे नाही 10चे. काय रे दगडू नाना पैसे मिळायच्या अगोदर 10,000 रुपये खर्च करायला निघाला होतास आणि आता रे. अरे पण ते कोणाला आपलं तलाठी पाटील सरपंच आणि मामलेदार यांना हे वायफळ खर्च नवा का? अहो पाटील असले कंजूस माणसं माझ्या दारात आणा जाऊ नका बरं. ए माने तू काय माझी किंमत करतेस? धर ही 500ची नोट. काय काय समजलं आमच्या दगडू नानाला? आमचा दगडू नाना जर जातीला पेटला ना तर पैशाचा पाऊस पडेल तुझ्या अंगावर. अगबाई खरं मग काय खोटा आहे का? म्हणजे पोटात दारू उतरायला हवी. महिने सरपंचाचं मत काय घेतेस? उचल ती नोट आणि काय त्यांच्या मर्जीने लावणी. बरं बाबा ऐक तर मग.
मम्मीने काढीत ग मी अहो पाटील ही शाळा इथे झोपणार आहे की काय? मम्मी हात गळून आले ना. हे घे तुझे बक्षीस. महिने नोटा काय बोलतेस? 500चे जातो. बरी येते. शिरप्या याला वाटेच्या कडेला फेकून द्या. मला झापल का हे लोक एकट्याला? पाटील पाटील अरे हळू बोल. काय निरोप आहे? आपल्या घरी पाहुणे आले. अरे प्रथम या पाहुण्याला वाटायला आला. पण ते झोपलेत ना. मग उचला लवकर. बर पाटील उद्या एक शुद्धीवर आलं. सरपंच आपण कानावर हात ठेवायचे. कसं? अगदी बरोबर. चला मग. चला तर चला. पाटील तू लिंबाच्या जवळ टाकलाय. काही वांदा तर नाही ना? मम्मी हात गळून आले. माझं कशाला ऐकते ते? महिने असं मनाला लावून घेऊ नकोस. अद्याप गणपती आणि मैपे आले नाहीत ना. आताच कशाला येतील? तुमचं नाच गाणं ऐकायचा टाइम झाला की येतीलच. कुत्र्या आणि लोंडा गोळी करतील पुढं दारूच्या गोटासाठी. माझं कशाला ऐकते ते? बरं येऊ देत त्यांना. तुझ्या समोरच बजावून सांगतो मी. काही ना का मला एखादा दुसरा स्नोकर बघून द्या. असं म्हणतेस ना? अहो असं रोजच म्हणताय. महिने म्हणतात ना नळी फुटली सोनारी आणि इकडून तिकडे गेले बसा वारे. महिने या 2 दिवसात या वाड्यात नवीन नौकर आलं नाही म्हणजे झालं ना तुझ्या मनासारखं. अहो असं रोजच म्हणताय तुम्ही. महिने आता हे जवळ नक्की आहे. पण मला असं मांजराप्रमाणे किती दिवस खेळवणार आहेस? हे अशी जवळ आहे. अहो जरा लांबून बोला. भोक्यासारखी झाप नका टाकू. लईच तोंडाचा भाषेत दारू पिऊन आले की काय? महिने तुला आता याची सवय करून घ्यावा लागेल. अगो बाई याच्या जुलूमच म्हणायचा. नाही दारू माझ्या जीवाची सखी आहे. तिला सोडायची कशी म्हणजे? प्रयत्न करा मग आपोआपच सुटल. नंतरच्या वाड्याची पायरी चढा. म्हणजे मी हा वाडा तुझ्या नावावर करून दिला. ही चुकत झाली काय म्हणायची माझी? अहो पाटील मी तुमचीच आहे. पण सरपंच तुमच्याकडून चांगलाच फायदा उठवतो म्हणून मी युगत काढली. शहाणाची युगत आहे तुझी. म्हणजे मी दारू सोडली की तुझा नंदी बैल झालोच म्हणून समज. अहो तसं नाही हो पाटील. मी तुमच्या भल्यासाठी बोलते. बरं ते जाऊ दे. आज आपल्याकडे सरपंचाला पार्टी आहे तवा. हा कळलं. काल आपल्या राशन दुकानामध्ये साखर आलेली ती नेऊन मोढ्यामध्ये ऐकली. तिचा हिशोब दिसतोय वाटतं. पण तुला कसं कळलंय? कसं कळलं म्हणजे? गणप्या मैफने आपल्या वाड्यामध्ये 10 पोते सकाळी जाणून टाकले. मी काय आंधळी आहे? बरं ते जाऊ दे. तुझं काय नटणं खटणं असेल ते उरकून घे. बाकीचं काम मी त्या गणप्या आणि मैप्याकून करून घेतो. बरं येते. स्टॉप करू का? कोण जाणे? पाटील एकटेच काय बडबडतोय तुमच्या दोघांच्या नावानं. आमच्या नावानं? अहो मी मैपती आणि तो गणपती. तेव्हा तुम्ही दुसरंच काहीतरी बडबडत होता. अरे पण तुला कामावर यायला उशीर का झाला ते सांग प्रथम. अहो त्याचं काय झालं? वेळ झाला म्हणून उशिरा आलो. अरे पण वेळ का झाला? लेट झालं म्हणून. अरे बाबा पण लेट झाला का? टाइम झाल्यामुळं. मूर्खा हे काय उत्तर झालं का? आता टाइम पास होतो. मग जा आणि कामाला लाग. काय सांगू माझं कामात मनच लागत नाही बघा. का बरं? माझ्यावर प्रसंग तसा आलाय. असा कोणता प्रसंग आला तुझ्यावर? काही विचारू नका. रात्र दिस घरात सारखी कटकट असते बघा. याला हे नाही त्याला ते नाही. याला हे आणा त्याला ते आणा. म्हणजे अहो पाटील मला हे 12 मुलं. मी इथंच आहे स्वतःच्या वाड्यात. माहिती 12 पोरं म्हणजे तू तर रेकॉर्डच ब्रेक केला. हो हे काही विचारणं झालं काय? खरं आहे ते.
आपण तर तुमच्या मुलगात आलोय पोट भरण्यासाठी. काय लेका थापा मारतोय? अहो, तुमची शपथ पाटील, खोटं बोलत नाही. आता त्याच डोळ्याच्या जेवणावरून बायकोचं आणि माझं कडक्याचं भांडण झालं. मग रागाच्या भरात मागच्या पुढचा काय पण विचार नाही करता मी तिथे कमरेला लाथ मारल्याबरोबर पोर बाहेर पडलं. आता पोर बाहेर पडलं जी पडलं, पण ते लागलं पळी. मग काय, पोरग पुढं आणि मी माग, पोरग पुढं मी माग, पळून पळून जीव फार दमून गेला. पण पोर काही गावलं नाही, त्यामुळे यायला उशीर झाला. म्हणजे लाथ मारल्याबरोबर पोर बाहेर पडला? होय होय. अरे असं या टीव्ही भवनात कधीच घडलं नाही. अहो पाटील, माझ्या घरी मात्र असं घडलं. आता तुम्हाला मूल बाळच नाही तर तुम्ही लाथ मारायची कुणाला? मी माझ्या मोठ्या मुलाला लाथ मारली. 12 वर्षाचा झाला गाडा, पण अजून अक्कल नाही त्याला. मग लाथ नको मारू तर काय पूजा करू त्याची? म्हणजे तू तुझ्या मोठ्या मुलाला लाथ मारली तर? मग तुम्हाला काय वाटलं? बायकोला, अहो 2 जीवाच्या बाईला लाथ मारायला मी काय एवढा गाढव आहे? नाही नाही नाही, तू गाढव नाही, मी मूर्ख आहे. तुझ्या एवढा मोठा रामायण ऐकून गेला. बरं ते जाऊ दे आणि आपला रांजण भरून घे. अहो पण कशाने भरायचा? अरे रांजण कशाने भरतात? वाल्या पोळ्यानं पापाची गिनती करण्यासाठी खड्यानं रांजण भरलं होतं तेव्हा. माहिती आता घालू का तुझ्या? अहो पाटील पाटील, बघता काय घाला घाला. नेहमीच कामाच्या टायमाला आडवा तिडवा प्रसंग सांगून वेळ काढतो हा पाटील. अहो पाटील, तुम्ही खरंच मूर्ख आहात. मी जर तुमच्या जागी असतो तर एवढ्या घातले असते. होय, मीच मूर्ख आहे. तुम्हा दोघाला कामावर ठेवलं, हीच गाडो चूक केली मी. अहो पाटील, अरे गणप्या शान्या, तुझ्यामुळे मी पाटला नको तो शब्द बोललो. जा लवकर पाण्याला रांजण भर. अरे चांगलं ओळखतो मी तुम्हा दोघांना. खाली पाय तुडवायचे आणि वर गाडी चोळायची. तसं नाही, मटका बाजारात चक्का आलाय. मटका बाजारात? मला नाही कळायचं ते. म्हणजे मी काय वेळ आहे का? मटका बाजार म्हणजे एक प्रकारचा जुगार असतो. पत्त्यातून पत्ता काढणे. काय पत्त्यातून पत्ता? हो, त्याला किरडबाजी म्हणतात. 1 रुपया लावला 150 रुपये मिळतात. हो, मग हे जुगार म्हणजे एक प्रकारचा सोरटच म्हणा की. कसे म्हणाला पाटील? हो, सोरट आणि जुगार एक प्रकारचा तिरडबाजीच आहे. आता कसं म्हणता पाटील सोरट सारखं? अहो मी तुम्हाला कित्येक वेळा समजून सांगितलं, पण ते काय तुमच्या ध्यानात राहत नाही. अहो अवघडीनंतर तुमचं ध्यान त्या बाईवर आणि बाटलीवर. शिरप्या, पायरी सोडून वागू नये माणसानं. पाटील मी जागेवर आहे, पण तुम्हीच माझं बरोबर करता. त्या मैनाबाई जर नकळे झगडे झाल्याशिवाय ती काही बाहेर येणार नाही. जरा मी बघून शिरप्या. अहो पाटील, काय लागला मूर्खाच्या नादाला? मूर्खाला पाठ फेकून मारला तर बसायला दिलाय म्हणतोय. शिरप्या, ओय शिरप्या, आता या मूर्खाकडे माझं काय काम निघालं? बोला. हे घे पैसे आणि जा लवकर घेऊन ये जा. पण किती आणू? 4. आईला शे दोघते 4 काय, पण 8 बाटलाय. पण कुणाला संशय सुद्धा येत नाही. बरोबर जा लवकर. काय रे माहिती, काम सोडून काय आला शिकत? हो, काम तसं चालूच आहे, पण रानात चुना टाकायचा का ना हे विचारायला आलो. मूर्खा, तुला सांगितलं ना आज आपल्याकडे पार्टी आहे म्हणून. तुला जरा बी अक्कल नाही. अहो पाटील पाटील, या मूर्खाला मी सांगत होतो, पण हा काम अर्ध टाकून चालत आलाय. अहो पाटील, हा लयच काम चोर आहे. हा मी काम चोर? अरे
बैलाच्या गोठ्यातील शेण तर मीच काढलाय आणि दारा मी काढल्या गाईच्या मी तापवलं बोक्याचं तोंड भाजलं ते त्या सरशी सारं दूध चाललं ते कोण सांगणार पाटलांना चूक झाली तुझी कांदर कांदर अरे कान कशाला धरू पाटील कवा दूध पितात होय दूध तर आपणच पितो पाटील तर दारू पितात कोले पाटलाकडतीनच भेटले बरं बरं झाल्या पाटील सरपंच एक एक पित्याल आणि आपण तिघा देख देऊ कसं अरे तुम्ही जाता का इथून आता? पाटील कशाला त्यांना नाराज करता द्या की त्यांना गोट 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 काय बोलले सरपंच आणि घटकावर महिन्याचं नाच गाणं मी बघू द्या आमच्या माग काम असतं या तेव्हा होऊन द्या कधीतरी विरंगुळा अरे वा भेटलेत माझ्या नशिबाला. अहो पाटील तुमच्या तोंडाला तोंड जर दिलं नाही तर आम्ही पाटलाचे गडी कसले तेव्हा त्या महिनेला बोलवा आणि डिंगडांग होऊ द्या थोडस अरे पण मटन मटन कोण माझा बाप शिजवणार? पाटील तुमचा बाप कशाला आम्ही सगळे तुमच्या बापाचे बाप चिकन बिर्याणी बनवूया बघा परत बोला काय रे मम्मी तो डोकं दुखती कशाला समजावून सांग असं पाटील चिकन बिर्याणी म्हणजे चकचकीत आणि झकझकीत महिनाभर हाताचा वास नाही गेला पाहिजे पाटील त्याला तर चिकन बिर्याणी म्हणतात. बाकी पाटील काही पण म्हणा तुमच्या मागण मोरजी माणसं आहे ती एकापेक्षा एक चढ एक गणपती दुसरा महिपती आणि तिसरा श्रीपती महिनावती बाई गमतीला आम्ही दिमतीला आणि सरपंच आहेत संगतीला एवढे जण असल्यावर कशी मजा येईल बा आपल्या पंक्तीला. या मास्तर अगदी वेळेवर आलात फार नशिबान आहात तुम्ही. म्हणजे आज आमच्याकडे सरपंचाला पार्टी आहे तर नाच गाण्याचा जलसा ठेवलाय. असं दिसत असून आंधळ्यासारखं काय करता बसा की खाली. अहो मास्तर तुम्ही काय येणं का खुळ हा सगळा खाजगी प्रोग्राम आहे आणि वाडीतील मंडळी हो मोठे पाटील तर आळंदीच्या यात्रेला गेले आणि पाटलाची कारभारी नव्या वाड्यात आणि हा वाडा आमच्या बहिणाबाईसाठी आणि आमचं पाटील शिरप्या मोठ्या माणसासंगे कसे बोलतात हे कळत नाही का तुला? अहो पाटील मी जे खरं आहे तेच सांगतो मास्तराला. चुप. अरे शिल्पे जरा माझ्या चाळाची गाठ बांधतो का? मास्तर बसा बघू इथं. पाटील मी तुमचा अपमान करू इच्छित नाही पण त्याला माझा नाईलाज आहे. मी आता तालुक्याला निघालोय तेव्हा माझ्या पश्चात इथे कोणी शाळेचे अधिकारी आले तुम्ही त्यांना जरा हे सांगण्यासाठी आलो होतो. मास्तर तुम्हाला आज आणि आत्ताच जायला हवंय का? होय उद्या कोर्टाला हजर राहिले पाहिजे. काय कोर्टाला? होय मी साक्षीदार आहे. पण भानगड तरी काय? एका गावच्या पाटील सरपंचानं त्याच गावच्या घरी शेतकऱ्याचे 3 लाख रुपयाची वेतने हडप केल्या. मास्तर तुम्ही सांगताय पण हे काही पटत नाही. हो कसं शक्य आहे? कारण विहीर तगाईचा पैसा स्वतः कचेरीमध्ये मालकालाच मिळतो. तुम्ही म्हणता ते खरं आहे परंतु त्या दोघांना ठिकाणी मोठ्या युक्तीनं लुबाडले शेतकऱ्याला. युक्तीनं? पण कोणत्या? अहो पाटील तुम्हीच नाही का युगत केली अहो तशी जी पण युगत असणार. अहो मास्तर आमचे पाटील काय म्हणत आमच्या तसं नाही आमचे पाटील अहो आमचे पाटील तर लय युक्तिबाज आहेत.
एक खंडोबाचा वाघ्या देवाच्या नावानं पाटलाला रोज लुबाडायचा. पर पाटलांनी अशी काय गोष्ट केली की बस रे बस. पळता भुई थोडी झाली. अहो मास्तर, माझं बोलणं फटकळ आहे, राग येऊ देऊ नका. अहो मास्तर, त्या दगडू शेतकऱ्यासाठी आमचे पाटील आणि सरपंच किती वेळा त्या मामलेदाराने कचरीला गेले आणि एकदाची त्याला विहीर तगाई म्हणून दिली, ती पण किती माहित आहे का? किती? अरे मूर्खांनो, माझे एवढे पोरं गायले ते पुरे नाही झाले का? अहो मास्तर, त्या बेवड्या दगडू शेतकऱ्यानं गाटा 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 दारू पिऊन सारी रक्कम गमावली बघा. पाटील, त्या शेतकऱ्याची पण अशीच गत झाली, पण थोडी वेगळी. ती कशी? त्या गावच्या पाटील सरपंचानं त्या शेतकऱ्याला दारू पाजून बेहोश केलं आणि त्याची सर्व रक्कम काढून घेतली. पण मास्तर, तुम्ही कोणत्या पार्टीतून साक्ष देणार आहात? मला जे सत्य आणि रास्त वाटेल त्याच बाजूने मी साक्ष देईल. मग त्या पार्टीचा काय संबंध? बरं पाटील, मला येळ होतोय, येतो मी. सरपंच, या मास्तरानं हे नाटक रचलेलं दिसतंय, तुमचं मत? हो पाटील, मला तसाच संशय येतोय. अहो पाटील, एवढा विचार काय करताय? त्यांना बोलवा आपल्या वाड्यावर कशी मास्तराला भुरळ पाटी बघा तुम्ही. माहिती मास्तर कोणत्या योजनेत चालू केला जातो हे बघून ये. जरा पाटलाला आणि सरपंचाने एक पेला भरून दे, म्हणजे त्यांचे डोके तरी ठिकाणी राहील रे. जगात हो भारी होती एक स्वारी
पाटील अजून थोडी थोडी द्या म्हणजे मसाल्यात कोंबडी आणि कोंबडी बिर्याणी तयार होईल. होय होय पाटील म्हणजे आम्ही त्याच्या तयारीलाच लागतोय. शिरप्या दे रे बाबा त्यांना थोडी थोडी. हॅलो 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 हॅलो. अहो पाटील पाटील अहो आपल्या घरात मीठच नाही राहिलं. अरे अशा गोष्टी अशा बोलायच्या असतात का? हळू बोल. बरं 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 हे घे पैसे आणि मीठ घेऊन ये. बरं बरं. हॅलो हॅलो ऐका आणि आवाजाकडे लक्ष असू द्या. हॅलो 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 ऐका आणि आवाजाकडे लक्ष असू द्या. पाटील सरपंच बंद करा तुमचा रंगविलास. अहो तुम्हाला लाज कशी वाटत नाही असा दुडून धुम घालाया. अहो हे घर आहे का चावडी? चला चला उठा लवकर उठा. तुझ्या आम्ही क्यू केले तर तू आमच्यावर उलटा लागला. आता जातोय आता कोणाच्या कमरेत लाज बसते तेच बघा. आपले थोरले मालक आनंदीच्या यात्रेवरून परत आले ती. जातो मी. काय बा काय गोंधळ आहे हा? आणि तमाशातली बाय आपल्या वावरात कशी काय? ती तमाशातली बाई नाही. अरे पोरा मला बनवतो